नमस्कार, भेटतोय आपण पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर 3-4 दिवसांपासून माझ्या फ्रेंड्स आलेल्या होत्या घरी, पण लग्न होतं त्याच्यामुळे मग व्हिडिओ घ्यायला वेळ भेटला नाही। पण मग आज थोडंसं निवांत होतं आणि आज मी विहाला पण घरी सोडून जाते आईजवळ। कुठे आहे ती? विहू राणी। मग आई ती विहा आईजवळ असल्यामुळे मग मला थोडंसं रिलॅक्स बाहेर फिरता येईल आणि मी तुम्हाला दाखवते माझ्यासोबत कोण आहे। गायत्री भाजी तयार होते। ही गायू आहे माझी इंजिनिअरिंगची DY पाटीलची फ्रेंड आहे बघा। आणि ऐश्वर्या मानवरजीला खूप जण ओळखत असतील आणि तिला कॅमेरा समोर कधी यायचं नसतं। ह्या माझ्या DY पाटीलच्या इंजिनिअरिंगच्या दोघी पण फ्रेंड्स आहेत। हॅलो, से हाय, काहीतरी बोला ना। हाय। चला भेटूया थोड्या वेळात। कॅमेराची लाज वाटते ऐशूला आणि ती मला म्हणते प्लीज स्टार्टिंग पासून घे, मी प्रिपेअर करते। मी म्हटलं जे आहे तेच टाकायचं असतं व्लॉग मध्ये, बरोबर आहे ना गायू? जे आहे ते टाकायचं असतं। बरोबर। चला मग आता जाऊया। बाय बाय पिलू, बाय 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 कर सोनू, आमचा फोटो ना पिऊ। बाय कर सोनू, बाय 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 कर बाय। ती बघती त्याच्या लेट झाला असता ना। फायनली आम्ही निघालेलो आहोत। आयशो, आमचं लोकेशन डिसाइडेड नव्हतं पण आम्ही आलेलो आहोत सोमेश्वरला। ह्या ऐशीला दिसते का? ती ना कॅमेरा दिसला की असं हाईड होते माझ्या मागे। तिला देवदर्शन करायचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही इथे सोमेश्वरला आलोय। हे बघा हे बघा हे बघा। आता मी कॅमेरा हटवणारच नाही तुझ्यापासून। खूप छान वाटतंय सोमेश्वरच्या मंदिरात आणि इथेच आम्ही माझी नावेतली ओटी सेलिब्रेट केली होती। त्याचा पण व्हिडिओ आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आम्ही सोमेश्वरचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत। गायू, कुठे जातोय आपण? नवशा गणपती। 3 वर्ष नाशिकमध्ये राहून मी नवशा गणपतीला अजूनही गेलेली नाहीये, कारण लग्न झाल्यावर कोरोना असल्यामुळे आम्हाला घराबाहेर पडता आलं नव्हतं। डायरेक्ट गेटला लॉक असं होतं तेव्हा। आणि आता माझ्या मैत्रिणींसोबत मला नवशा गणपतीला जाण्याचा योग आलेला आहे। हॅलो आयशू, हाय। तिथं कुठे लिहिलंय का कॅमेरा अलाउड नाही असं काही? फायनली 3 वर्षाच्या वेट नंतर मी श्री नवशा गणपतीला आलेली आहे आणि या मंदिरात येण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड होते आणि खूप इच्छा होती, माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की इथे येऊ आणि फायनली मी आलेली आहे। नावावरूनच आपल्याला कळतं श्री नवशा गणपती म्हणजे इथे बोललेला नवस पूर्ण होतो अशी मान्यता आहे। इथे जेव्हा आपण दर्शनास येतो तेव्हा आपल्याला जी इच्छा आहे, आपल्याला हवं आहे, आपल्या मनातली कुठली पण इच्छा ती आपण बोलायची आणि ती पूर्ण झाल्यावर इथं आपण अशा घंट्या बांधू शकतो किंवा मग 11 नारळांचं 21 नारळांचं तोरण असं आपण बोलू शकतो। आणि आत्तापर्यंत इथं जे जे आलेले आहेत त्यांची इच्छा पूर्ण झालेलीच आहे असं म्हणतात। एकेकाळी फेमस असलेला सलीम की चाय, तिथे आम्ही चहा घ्यायला आलेलो आहोत। आयुष्य आणि गायू शॉपवर आल्या नव्हत्या यावेळेस, म्हणून मग आम्ही इथं आलोय सध्या। म्हणजे मागच्या वेळेस आलेल्या आहेत ते, यावेळेस आल्या नव्हत्या। आम्ही शॉपवर आलेलो आहोत। आम्ही छान असं देवदर्शन करून थोडा वेळ शॉपवर बसणार आहोत आणि नंतर आम्हाला डिनरला जायचं आहे। आणि हा जर व्हिडिओ आपल्या मित्रांनी बघितला तर फॅमिली सोबत डिनरला जातोय आम्ही।
भेटतोय आपण याच व्लॉगमध्ये आणि थोड्या वेळात. तर आम्ही मंदिरातून आल्यानंतर घरी आलो आणि घरून लगेच शॉपवर गेलो आणि तिथून आता आम्ही डिनरला आलेलो आहोत. आणि सध्या ऐशूला मी ड्युटी दिलेली आहे विहूला सांभाळायची. तिनेच झोपवलं आणि काल मला वाटतं 3 दिवसांपासून माझ्याकडे विहू बिलकुल नाही आहे. एकतर आईकडे घरी ठेवून मी प्रोग्राम्सला जायची, नाही तर मग आईशीच सांभाळायची. जर प्रोग्रामला घेऊन गेलं तर तिचं झोपणं खाणं पिणं सगळं आईशी करायची. असं मला फुल रिलॅक्स वाटतं ती आल्यापासून. आणि आता विहू तिथे झोपलेली आहे. हाय ऐशे, कसं वाटतंय तुला? राहा मग इथे, आम्ही तुला एक रूम देऊन टाकू, तू इथेच राहा. गावी अजून आलेली नाही, भेटू ती आल्यावर. मासी इज ऑन ड्युटी. ह्या दोघी मिळून तिला सांभाळताय, झोपवताय. पण मी नसेल तेव्हा. आणि 29 जानेवारीला मी नसेल म्हणून आता आम्ही गायूचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. आणि हा तिचा केक आहे. मी नाव खूप भारी टाकलंय, मला दाखवते. थंडी. हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स गायू. हॅपी बर्थडे. आय लव्ह यू. आय लव्ह यू मोर. तू आधी म्हणायला पाहिजे होतंस. येस, आय लव्ह यू मोर. बरं ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गायू. हॅपी बर्थडे टू यू. मी येते. थांब, हा मोबाईल घ्या सागर. नाही तू घे. आधी मिस ब्लॉगर. थँक यू सो मच. हॅपी बर्थडे गायू. ठीक आहे. हॅलो ऐशू, कसा गेला तुझा दिवस? एवढंच का? एवढंच बोलायचं होतं का? तरी ती कॅमेऱ्याशी थोडी तरी फ्रेंडली झाली आहे. गायू, कसं वाटलं तुला? कसा गेला आजचा दिवस? खूप छान, थँक्यू. कशासाठी? बर्थडे केकसाठी. ठीक. एवढी फॉर्मॅलिटीज करायला लागलीस का तू? हो, फॉर्मल लोकांसोबत. ठीक आहे. नाही, आता ती डायरेक्ट विहूच्या लग्नातच येणार आहे. नाही, माझ्या लग्नाला नाही आलेली आहे ती, रिसेप्शनला नाही, बेबी शॉवरला नाही, विहाच्या नेमिंग सेरेमनीला नाही. आणि आत्ता पण ती विहाचं नाही, मीच सजेस्ट केलंय बाय द वे. हां हो, तिने पण सजेस्ट केलेलं होतं. तर हा होता आजचा व्लॉग. म्हणजे असं मजाकमध्येच चालू केला. मी थोड्या वेळाने घेते, मी काहीच दिसत नाहीये. आम्ही आता नॅचरल्सला आईस्क्रीम खायला जातोय. तिथे गेल्यावर मी हा व्लॉग कंटिन्यू करते. तो आमचा अजून एक मित्र आहे ज्याच्या बहिणीचं लग्न होतं. हाच. तर आता वेळ आलेली आहे हा व्लॉग संपवण्याची. खूप मजा केली मी 3-4 दिवस. आणि आता मी ऐशू, गायू, इथे सगळ्या फ्रेंड्सला खूप मिस करते. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंतसाठी बाय बाय.